नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे बाळांनो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण फिजिक्स बद्दल बोललो होतो की फिजिक्सचे कोणते चॅप्टर तुम्हाला करायचे, कोणत्या सेक्शनमध्ये कोणते न्यूमेरिकल येतील, कोणत्या सेक्शनमध्ये कोणते डेरिव्हेशन येतील, कोणत्या सेक्शनमध्ये कोणते जनरल थिअरी क्वेश्चन येतील, सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या होत्या बाळांनो मी तुम्हाला. ठीक आहे, कोणते स्किपेबल आहेत, कोणते नॉन स्किपेबल आहेत, सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. आणि त्या व्हिडिओच्या कॉमेंट सेक्शनमध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी रिक्वेस्ट केली की आम्हाला तसाच एक व्हिडिओ केमिस्ट्रीचा आपण पाहिजे. पूर्ण प्रत्येक प्रश्नामध्ये कोणत्या प्रश्नामध्ये कोणते क्वेश्चन्स येतील, सगळ्या गोष्टी आम्हाला सांगा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण केमिस्ट्री बद्दल बोलणार आहोत. ठीक आहे, पण त्याआधी माझी एक रिक्वेस्ट आहे बाळांनो, व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये मध्ये स्किप नका करत जाऊ. ठीक आहे, कारण तुम्हाला समजत नाही गोष्टी, मग तुम्ही सांगतात आम्हाला समजल्या नाही. ठीक आहे, प्रत्येक गोष्टी व्यवस्थित बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो. लास्ट व्हिडिओचा विनर शिवेंद्र देसाई होतं, ज्याला 1500 रुपीज अमेझॉन व्हाउचर गेलेलं आहे. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो बाळांनो. ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात, फक्त तुम्हाला लाल बटनवरती क्लिक करून ठेवायचे. एका व्हिडिओमधून आपण बॉय सबस्क्रायबरला पिक करतो, एका व्हिडिओमधून आपण गर्ल सबस्क्रायबरला पिक करतो. ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. आणि व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा बाळांनो. व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून कुठूनही काही प्रश्न लीक झाला, सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येतो, म्हणून लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करणं विसरू नका. चला सुरू करूया आपण आता केमिस्ट्रीवरती जाऊया. बेसिक गोष्टी पहिले मी तुम्हाला सांगतो. केमिस्ट्रीचा 70 मार्काचा पेपर येणार आहे, नाही 98 मार्काचा पेपर येणार आहे. 98 पैकी 70चा तुम्हाला सोडवायचा आहे, एवढी गोष्ट समजली. ठीक आहे, फॉर्मॅट तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, फॉर्मॅटवरती आपण नंतर बोलूया. ठीक आहे, पहिली गोष्ट या गोष्टींवरती नंतर येऊया. चला बेसिक गोष्ट पहिलेच तुम्हाला सांगतो. आता खूप कमी दिवस उरलेत बाळांनो. याच्यामध्ये केमिस्ट्रीचा तुम्हाला काय अभ्यास करून तुम्ही 70-80 मार्क 80-90 मार्क आणू शकतात. बेसिकली पहिली गोष्ट, फिजिकल केमिस्ट्रीमध्ये जर बोलायचं झालं बाळांनो, थर्मोडायनामिक्स, इलेक्ट्रोकेमिस्ट्री हे दोन चॅप्टर असे आहेत बाळांनो, सगळ्यात जास्त तुम्हाला मार्क देणार आहे. 8 मार्क 7 मार्क. ठीक आहे, बेसिकली मी 16 मार्क इन शॉर्ट मी इकडे तिकडे होऊ शकतो थोडंफार. ठीक आहे, मी 16 मार्क पकडून चालतो यांना. ठीक आहे, त्यानंतर ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स आणि एलिमेंट ऑफ ग्रुप 16-17 ही तुम्हाला 16 मार्क देणार आहेत बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर मी तुम्हाला सांगतो बाळांनो, अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड आणि अल्कोहोल फिनोल इथर हे तुम्हाला 16 देणार आहेत अराउंड. ठीक आहे, इकडे तिकडे 1-2 मार्क होत राहतात. ठीक आहे, 16 1 16 16 2 32 16 48 48 मतलब 50 मार्क मी कन्सिडर करून घेऊ. 50 + 30 तुमचे इंटरनलचे झाले, 80 मार्क झाले का बाळांनो. किती चॅप्टर केल्याने 80 मार्क आले? 6 चॅप्टर केल्याने, फक्त 6 चॅप्टर केल्याने 80 मार्क तुम्ही घेऊन येत आहे. खूप महत्वाची गोष्ट आहे बाळांनो, या गोष्टीला समजा. हे 6 चॅप्टर झाल्यानंतर तुम्ही याला लक्ष द्या. कशाकडे लक्ष द्यायचे तुम्हाला? कोऑर्डिनेशन कंपाऊंडकडे लक्ष द्यायचे. हे 6 झाल्यानंतर पण. ठीक आहे, आरामात तुम्ही 60 मार्क घेऊन येणार. 60 आणि 30 90 मार्क आरामात झाले तुमचे. एवढी गोष्ट समजते. 6 चॅप्टर कोणते आता प्रिपेअर करायचे एवढं समजलं का? भरपूर आहे. बाकीचं आपण बघूया. बाकीचे तुम्ही तुमच्या हिशोबाने प्रिपेअर करा, पण हे 6 मध्ये एक जरी चॅप्टर तुम्ही स्किप केलं बाळांनो, तुमचे खूप जास्त कमी मार्क होऊन जातील. ठीक आहे, चला ही गोष्ट झाली. त्यानंतर आपण वळूया आता फॉर्मॅटकडे. फॉर्मॅट वळण्याआधी एक गोष्ट तुम्हाला सांगायची. इथं हा चार्ट आहे, मी हा चार्ट एका वेबसाईटवरून घेतलेला आहे. ठीक आहे, त्यांनी अनालिसिस केलेली आहे, सो क्रेडिट्स टू देम. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, केमिकल थर्मोडायनामिक्स मध्ये फक्त 4 मार्काचा प्रश्न विचारला जातो. ग्रुप 16 17 18 मध्ये तुमचा 4 मार्काचा प्रश्न विचारला जातो. ट्रान्झिशन इनर ट्रान्झिशन मध्ये 4 मार्काचा विचारला जातो. कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये 4 मार्काचा विचारला जातो. अल्डिहाइड कीटोन मध्ये 4 मार्काचा विचारला जातो. आता बाकीच्या चॅप्टरचे जे 4 मार्काचे प्रश्न आहेत ते तुम्ही आता करू नका. हे 1 2 3 4 5 हे जे 5 चॅप्टर्स आहेत यांचेच तुमचे 4 मार्काचे प्रश्न विचारले जाणार आहेत, म्हणून या चॅप्टरला जास्त व्यवस्थित करा. गोष्ट समजते. आता याच्या सॉलिड स्टेट मधून विचारला नाही जाणार का प्रश्न? विचारला जाऊ शकतो, पण त्याची प्रोबॅबिलिटी किती आहे? खूप कमी आहे. मग सगळ्यात जास्त तुम्हाला कशाला? याला फोकस करायचंय. ठीक आहे, चला या गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन केल्या. आता फॉर्मॅट आणि कोणत्या सेक्शन मध्ये कोणते प्रश्न येणार आहेत ते खूप महत्वाचं आहे. आपण सुरू करूया बाळांनो सेक्शन डी मध्ये, है ना. याच्यामधून सुरू करूया, है ना. जस्ट अ सेकंड. हा एक्झामचा फॉर्मॅट आहे तुमचा, है ना. 12 मार्काचा सेक्शन असतो. ठीक आहे, बघा इथं आता यांनी काय म्हटलंय, 5 क्वेश्चन दिलेले असतात. 5 पैकी 5 क्वेश्चन, प्रत्येक प्रश्न 4 मार्काला. किती मार्काचा झाला तो? हा 20 मार्काचा. आता तुम्ही म्हणत होते 12 मार्काचा, आता म्हणताय 20 मार्काचा सेक्शन डी. बाळांनो 5 पैकी पण तुम्हाला 3च सोडवायचे आहेत, म्हणजे किती मार्काचा झाला? 12 मार्काचा तुमचा सेक्शन डी झाला बाळांनो, है ना. सेक्शन डी. आता इथं बघा क्वेश्चन टाइप्स कसे असतात बाळांनो. एमसीक्यू आणि व्हेरी शॉर्ट हे सेक्शन ए मध्ये आले. त्यानंतर शॉर्ट आन्सर ए बी मध्ये आले. हे शॉर्ट आन्सर ए सी मध्ये आले आणि लॉंग आन्सर सेक्शन डी मध्ये आले. अशा पद्धतीने तुमचे 4 सेक्शन असतात. एवढी गोष्ट समजली. आता सेक्शन डी, आता आपण कशावरून स्टार्ट करतोय? सेक्शन डी म्हणजे लॉंग आन्सर वरून आपण स्टार्ट करू, मग आपण शॉर्ट आन्सर बघू, मग शॉर्ट आन्सर, मग परत आपण एमसीक्यू वगैरे बघूया. एवढी गोष्ट समजली.
आता आपला फोकस कशावरती असला पाहिजे, सेक्शन डी वरती, म्हणजेच काय बाळांनो, लॉंग आन्सर वरती, है ना. याच्यामध्ये प्रश्न कोणते येणार आहेत ते बघूया. त्याआधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो, टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. आता आपण कोर्स बंद करतोय बाळांनो, बंद होण्याआधी एनरोल करून घ्या बाळांनो. मी गॅरंटी देतो मॅक्झिमम सिमिलर क्वेश्चन तिथूनच येतील बोर्डात, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो बाळांनो. लास्ट इयरची तुम्ही फीडबॅक बघू शकता, विद्यार्थ्यांनी बाळांनो 90 ते 95 टक्केवारी काढलेली शेवटच्या काही दिवसात. तुम्ही फीडबॅक बघा, मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतात, तुमच्यासाठी जीवनदान ठरेल बाळांनो. का रे बाळांनो, तिथूनच प्रश्न काय येतात, असं आहे का बोर्ड मला प्रश्न सांगून देतं, अशी काही गोष्ट नसते बाळांनो. प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केली जाते. हा प्रश्न किती वेळा आलेला आहे, किती वेळा येण्याची शक्यता आहे, कोणते वर्ष आड करून हा प्रश्न आलेला आहे. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतील बाळांनो. प्रत्येक टीचराने एका प्रश्नावरती 7-7, 8-8 दिवस स्पेंड केलेले बाळांनो. मी गॅरंटी देतो तुमच्यासाठी जीवनदान ठरेल. ठीक आहे, टॉप 200 प्रश्नासारखेच प्रश्न येतील, तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे बाळांनो, इथं चूक नका करू. एक गोष्ट सांगतो बाळांनो, शेवटच्या क्षणी तुम्ही 1000 प्रश्न सोडू नाही शकत, या गोष्टीची जाणीव असू द्या. त्यासाठी आपण टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये कमी करून टाकलेले आहेत प्रश्न, आणि जे येणारे असतात तेच टाकलेले आहेत. ठीक आहे, 12वीचा स्कोर प्रत्येक ठिकाणी बघितला जातो, इथं चूक नका करू. जेवढे दिवस उरले त्याच्यात मेहनत करूया बाळांनो, आणि जे येणार आहे ना त्याच्यावर मेहनत करूया. ठीक आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न, योग्य निर्णय घ्या. चला, शॉर्ट आन्सर सेक्शन डी मध्ये बाळांनो एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल. ठीक आहे, जे फिक्स क्वेश्चन असतात ते मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, याच्यात एक न्यूमेरिकल पक्का असणार आहे बाळांनो, इलेक्ट्रोकेमिस्ट्री मधून ई नॉट फाइंड करायचं, एक न्यूमेरिकल पक्का असणार आहे. न्यूमेरिकल पण दाखवतोय कोणतं येणार आहे ना, न्यूमेरिकल पण दाखवतोय. आता हे पण न्यूमेरिकल एक्सपेक्टेडच आहे ना, हे पण करून ठेवा है ना. सेक्शन डी मध्ये हे न्यूमेरिकल पक्का आहे. ठीक आहे, ई नॉट दिलेला आहे, बाकीच्या टर्म्स तुम्हाला बेसिकली फाइंड करायचे असतात. ठीक आहे, हा प्रश्न एक्सपेक्टेड आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला एक प्रश्न सांगतोय, कॅल्क्युलेट द ई नॉट. हा वाला जो प्रश्न आहे बाळांनो, 100% सेक्शन डी चा हा प्रश्न तुमचा 4 मार्काचा प्रश्न, तुम्ही बुक करून घ्या. फिक्स आहे, फिक्स येणार आहे बाळांनो, फिक्स. ठीक आहे, 4 मार्काचा हा प्रश्न करून ठेवा. बाकीचे सगळे न्यूमेरिकल सांगेल मी, माझं फक्त ऐकत घेत जा बाळांनो, मी काय काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. सेक्शन डी समजला तुम्हाला, सेक्शन डी मध्ये एक प्रश्न समजला तुम्हाला, इथपर्यंत क्लिअर आहे गाडी, इथपर्यंत आपली गाडी क्लिअर आहे. न्यूमेरिकल येणार आहे, कोणतं येणार आहे ते पण सांगितलं. दुसरा प्रश्न कशावरती येईल बाळांनो, दुसरा प्रश्न येईल बाळांनो तुमचा कोऑर्डिनेशन कंपाऊंड मधून. कुठून, कोऑर्डिनेशन कंपाऊंड मधून. काय प्रश्न येईल बाळांनो, क्लासिफिकेशन ऑफ लिगँड्स. काय येईल, क्लासिफिकेशन ऑफ लिगँड. एक्झॅक्ट प्रश्न कुठे भेटेल तुम्हाला, टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये भेटेलच बाळांनो. ठीक आहे, हा दुसरा प्रश्न झाला. तिसरा प्रश्न काय येईल बाळांनो, तिसरा प्रश्न तुमचा ग्रुप 16, 17, 18 एलिमेंट्स मधून एक प्रश्न पक्का आहे. तुम्हाला स्ट्रक्चर ड्रॉ करायचे असेल, कशाचे ड्रॉ करायचे असेल, XeF2, त्यानंतर XeF4, त्यानंतर बाळांनो तुमचं XeF6, त्यानंतर बाळांनो तुमचं XeOF4. जस्ट अ सेकंड, XeF4 हे स्ट्रक्चर तुम्हाला ड्रॉ करायचे आहेत बाळांनो. हे 3 प्रश्न मी तुमचे सांगितले सेक्शन डी चे, जे फिक्स येणार आहेत बाळांनो. ठीक आहे, आता वळूया आपण कशावरती जायचंय आपल्याला, सेक्शन सी वरती. कशावरती, सेक्शन सी वरती. सेक्शन सी मध्ये आपण न्यूमेरिकल मी तुम्हाला सांगतो जे जे येणार आहेत. ठीक आहे, पहिली गोष्ट न्यूमेरिकल, 2 प्रश्न न्यूमेरिकल, 3 प्रश्न न्यूमेरिकलचे सांगतोय जे येणार आहेत. ठीक आहे, 3 प्रश्न न्यूमेरिकलचे, प्लीज नोट करून घ्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे, कॅल्क्युलेट द सोल्युबिलिटी प्रोडक्ट ऑफ AgBr, फिक्स प्रश्न आहे बाळांनो हा तुमचा. त्यानंतर कॅल्क्युलेट द स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ द रिएक्शन, फिक्स क्वेश्चन आहे. ठीक आहे, त्यानंतर मी तुम्हाला सांगतो फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचा आहे हा एक प्रश्न. हे 3 प्रश्न जे आहेत बाळांनो ते फिक्स इथे येणार आहेत. 3 न्यूमेरिकल झाले, तिघच्या तिघ न्यूमेरिकल मी तुम्हाला दाखवले कोणते येणार आहेत. थेरॉटिकलमध्ये काय येईल, थेरॉटिकलचे 3 प्रश्न सांगतो ते तुम्हाला येणार आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये बाळांनो एक प्रश्न तुमचा पक्का असणार आहे, ट्रान्झिशन अँड ट्रान्झिशन एलिमेंट्स मधून, ट्रान्झिशन मधून एक प्रश्न पक्का असणार आहे. काय असणार आहे बाळांनो, पोझिशन ऑफ लॅन्थॅनाइड अँड ऍक्टिनाइड इन पेरियडिक टेबल. लॅन्थॅनाइड अँड ऍक्टिनाइडची पोझिशन कशामध्ये, पेरियडिक टेबलमध्ये. हा एक प्रश्न तुमचा फिक्स आहे. ठीक आहे, याच्यावर नोट लिहायची असेल तुम्हाला, किंवा क्वेश्चनचा काही फॉर्मॅट चेंज होऊ शकतो, पण हा एक क्वेश्चन फिक्स आहे. त्यानंतर एक प्रश्न येईल बाळांनो इथं हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मधून. कशावरती येईल, SN1 मेकॅनिझम आणि SN2 मेकॅनिझम वरती एक प्रश्न पक्का आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मधून. एक प्रश्न पक्का आहे बाळांनो इथं अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड मधून. काय प्रश्न येईल बाळांनो, प्रिपरेशन ऑफ बेन्झॉइल क्लोराइड. हा एक प्रश्न पक्का आहे बाळांनो. ठीक आहे, हे 6 प्रश्न तुमचे सेक्शन डी मध्ये फिक्स आहेत बाळांनो. त्याच्या व्यतिरिक्त मला तुम्हाला 1-2 प्रश्न अजून सांगायचे जे तुम्हाला करून ठेवायचे. ठीक आहे, पहिला म्हणजे तुमचा याच्यात उल्फ किशनर, सॉरी
उल्फ क्रिश्नर रिॲक्शन वरती एक प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि इथे याच्यावरती तुम्हाला अल्डोल कंडेन्सेशन वरती सुद्धा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, हा झाला तुमचा कंप्लीट सेक्शन सी. सेक्शन सी झाला. आता कशावर जायचंय आपल्याला बाळांनो? सेक्शन सी झाला आपला, लिहून घेतला सेक्शन सी है ना, याला मी इरेज करतोय. ठीक आहे, आता जायचंय आपल्याला सेक्शन बी वरती. कशावरती? सेक्शन बी वरती. सेक्शन बी मध्ये कोणते प्रश्न येतील बाळांनो? चला, इंटरेस्टिंग आहे सेक्शन बी, पण इंटरेस्टिंग आहे. सेक्शन बी मध्ये बाळांनो एक प्रश्न तुमचा पक्का असेल, युजेस ऑफ क्लोराइड. ठीक आहे, युजेस ऑफ क्लोराइड एक प्रश्न पक्का आहे. ठीक आहे, त्यानंतर एक प्रश्न पक्का आहे बाळांनो तुमचा ऑर्डर ऑफ रिएक्शन वरती. ऑर्डर ऑफ रिएक्शन वरती केमिकल कायनेटिकचा प्रश्न है ना. युजेस ऑफ क्लोराइड तुमचा कशातला आहे बाळांनो? ग्रुप 16, 17, 18चा प्रश्न. त्यानंतर एक प्रश्न पक्का आहे बाळांनो तुमचा अर्हेनियस इक्वेशन वरती. कशावरती? अर्हेनियस इक्वेशन वरती है ना, इलेक्ट्रोकेमिस्ट्री मधून. एक प्रश्न पक्का आहे बाळांनो तुमचा सोल्युबिलिटी प्रोडक्ट वरती. आता सोल्युबिलिटी प्रोडक्ट वरती न्यूमेरिकल पण विचारलं जाऊ शकतं किंवा तुमचा थेरॉटिकल क्वेश्चन पक्का असेल. सोल्युबिलिटी प्रोडक्ट कशामध्ये बाळांनो तुमचं? आयनिक इक्विलिब्रियम वरती. ठीक आहे, हे 4 प्रश्न. अजून तुम्हाला काही न्यूमेरिकल सांगायचे जे 100% तुमच्या केमिस्ट्रीमध्ये येणार आहेत सेक्शन बी मध्ये. ठीक आहे, ब्रेव्हिस लॅटिसचं एक न्यूमेरिकल करून ठेवा बाळांनो आणि मोलर मासचं एक न्यूमेरिकल करून ठेवा. हे दोघं इम्पॉर्टंट आहेत सेक्शन बी मध्ये. हे दोघं काय आहेत? इम्पॉर्टंट आहेत सेक्शन बी मध्ये, दोघं न्यूमेरिकल्स. ठीक आहे, हे झालं तुमचा केमिस्ट्रीचा सेक्शन बी. आता वळूया आपण कशावरती जायचं आपल्याला? सेक्शन ए वरती. सेक्शन ए मध्ये पहिला प्रश्न काय असतो बाळांनो? एमसीक्यू. एमसीक्यू मध्ये कोणत्या कोणत्या टॉपिक्स वरती एमसीक्यू विचारले जातात ते तुम्हाला 5 टॉपिक सांगतोय मी तुम्हाला. ठीक आहे, आणि दुसरा प्रश्न असेल बाळांनो व्हेरी शॉर्ट आन्सर. काय असेल? व्हेरी शॉर्ट आन्सर. त्याचे पण मी तुम्हाला 5 क्वेश्चन सांगतोय जे 100% तुमचे येणार आहेत. ठीक आहे, याच्यामध्ये बघा बाळांनो, याच्यामध्ये एक प्रश्न पक्का असेल तुमचा थर्मो प्रोसेसेस वरती. कोणत्या कोणत्या असतात थर्मो प्रोसेसेस? एडियाबॅटिक, आयझोथर्मल, आयझोकोरिक, आयझोबारिक हे थर्मो प्रोसेसेस असतात. त्याच्यावर एक प्रश्न पक्का आहे बाळांनो. त्याच्यानंतर सॉलिड स्टेट मधून बीसीसी आणि एफसीसी वरती एक प्रश्न पक्का आहे. नंबर ऑफ ॲटम्स विचारू शकतात बीसीसी एफसीसीचे, नंबर ऑफ वॉइड्स विचारू शकतात किंवा बस नंबर ऑफ ॲटम्स किंवा नंबर ऑफ वॉइड्स विचारतील. ठीक आहे, एक प्रश्न तुमचा सॉलिड स्टेट मधून अजून एक येणार आहे पॅकिंग इफिशियन्सी वरती. पॅकिंग इफिशियन्सी वरती छोटंसं तुमचं न्यूमेरिकल येणार आहे 1 मार्कासाठी. फक्त पॅकिंग इफिशियन्सीचा फॉर्म्युला टाकायचा आहे बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर एक प्रश्न तुमचा पक्का आहे कोऑर्डिनेशन नंबर तुम्हाला सांगावा लागेल. एक रिएक्शन देते त्याचा कोऑर्डिनेशन नंबर तुम्हाला सांगावा लागेल. ठीक आहे, आणि एक प्रश्न तुमचा येईल बाळांनो एसआय युनिट तुम्हाला सांगायचं असेल इलेक्ट्रोकेमिस्ट्री मधून. एसआय युनिट कशाचं विचारतील रे बाळांनो? ऑब्व्हियसली एसआय युनिट इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये कशाचं विचारू शकतात ते सांगा बरं तुम्ही? कंडक्टन्सचं. बेस एकच तर आहे बाळांनो त्याच्यात, कंडक्टन्स है ना. त्यानंतर व्हेरी शॉर्ट आन्सर. व्हेरी शॉर्ट आन्सर मध्ये एक क्वेश्चन पक्का आहे बाळांनो पॉलिमर मधून नायलॉन 66 वरती. नायलॉन 66 वरती एक प्रश्न पक्का आहे. त्यानंतर तुमचा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये हॅलो अरेंज वरती एक प्रश्न पक्का आहे बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर एक प्रश्न बाळांनो तुमचा ग्रुप 16, 17, 18 एलिमेंट्स मधून चाल्कोजन्स वरती फिक्स आहे. कशावरती? चाल्कोजन्स वरती. एक प्रश्न बाळांनो तुमचा हॅलोफॉर्म रिएक्शन वरती एक पक्का आहे. कशावरती? हॅलोफॉर्म रिएक्शन वरती. आणि एक प्रश्न बाळांनो तुमचा जस्ट अ सेकंड हेस लॉ. हेस लॉ वरती एक प्रश्न पक्का आहे तुमचा. अशा पद्धतीने आपण केमिस्ट्रीचा कंप्लीट पेपर बघितला बाळांनो. कोणत्या सेक्शन मध्ये किती प्रश्न येणार आहेत, कोणते न्यूमेरिकल येणार आहेत. आता मी तुम्हाला सगळे न्यूमेरिकल एकदा परत दाखवून देतो. याच्यावरती ऑलरेडी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, पण ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांनी बघितला नसेल प्लीज एकदा बघा हा व्हिडिओ. हा एक न्यूमेरिकल बाळांनो, हे एक न्यूमेरिकल. 2 न्यूमेरिकल झाले. तिसरं न्यूमेरिकल सोल्युबिलिटी प्रोडक्टचं मी तुम्हाला बोललो होतो. सोल्युबिलिटी प्रोडक्ट वरती प्रश्न येणार आहे, न्यूमेरिकल करून ठेवा. 3रं झालं, 4थं झालं, 5वं झालं, 6वं झालं बाळांनो, 7वं झालं, 8वं झालं. ठीक आहे, 9वं झालं, 10वं झालं. 10 न्यूमेरिकल तुमचे पक्के असणार आहेत बाळांनो. ठीक आहे, हे केमिस्ट्रीचा कंप्लीट फॉर्मॅट, कंप्लीट सगळे क्वेश्चन, कोणत्या सेक्शनमध्ये कोणते क्वेश्चन येणार आहेत, सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत बाळांनो. आणि हे सगळं रिसर्चसाठी खूप टाइम लागतो बाळांनो, खूप टाइम लागतो बाळांनो. ठीक आहे, आता हे एवढं सांगितलं मी तुम्हाला है ना. नेक्स्ट आता तुम्ही फिजिक्सचं झालं, मग तुम्ही केमिस्ट्रीची रिक्वेस्ट रेज केली बाळांनो, केमिस्ट्रीवरती व्हिडिओ बनवला. आता पुढचा व्हिडिओ मॅथ्स किंवा बायोलॉजीवरती जर तुम्ही
खरंच गरज दाखवली तरच बनवेल बाळांनो. जर या व्हिडिओचे 1000 लाईक्स कंप्लीट झाले तरच बनवेल, है ना. कारण खूप मेहनत 5-6 तास बसतो बाळांनो मी या सगळ्या गोष्टी बनवायला, आणि खूप क्लासेस घेऊन या सगळ्या गोष्टी बनवायला लागतात, है ना. म्हणून प्लीज तुम्ही रिस्पॉन्स द्या मला की तुम्हाला व्हिडिओ हवे आहेत का. लाईक्स जर 1000 लाईक्स कंप्लीट झाले तर मी समजेल की तुम्हाला व्हिडिओ हवा आहे बाळांनो, ठीक आहे. आणि टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये एनरोल करा बाळांनो. बॅच क्लोज होते त्याआधी एनरोल करा, ठीक आहे. मी तुमच्यासाठी सांगतो जीवनदान ठरेल बाळांनो. 12वी बोर्डात सगळ्यात जास्त सिमिलर प्रश्न तिथून येतील, ठीक आहे. खूप मेहनत घेतलेली, नक्कीच एनरोल करा. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा बाळांनो. चॅनलला सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओचे विनर तुम्ही असू शकता. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.